नमस्कार, फास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक बैठक. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या विरोधात महिला विडी कामगार एकवटले. सहाय्यक कामगार आयुक्तांची हकालपट्टी होईपर्यंत लढा सुरूच राहणार. कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा. अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्रीनिवास संघा यांचा जंगी सत्कार. सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाडोळे यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वैराग पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. श्री सिद्धेश्वर नंदीध्वज प्रतिकृती शिल्पाची दुरावस्था तत्काळ दूर करून रेल्वेच्या मुख्य द्वारावर लावण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 2 आरोपींना करण्यात आली अटक. राजकारण महाराष्ट्राच्या या फेसबुक पेजवर करत होते हे तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या अश्लील पोस्ट. महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी संसद भवन परिसरात निदर्शने करून निषेध व्यक्त केला आहे. वस्त्रोद्योगाला चालना मिळावी यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्कचा प्रस्ताव. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी भव्य शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा होणार असल्याची माहिती पद्माकर काळे आणि उत्सवाध्यक्ष सी सुशील बनपट्टे यांनी दिली आहे. फेब्रुवारीमध्येच वाढतोय उन्हाचा पारा. राज्यासह उन्हाचा चटका वाढला आहे. पारा 35 अंशाच्या वर. मंगळवारी 36.2 अंश तापमान झाल्याची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार, धन्यवाद.